नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दुष्यंत सुर्वे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं अगदी दिलसे स्वागत करतो. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ओके, तर आपण भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी हा टॉपिक अभ्यासत होतो. तर याचे दोन भागामध्ये आपण विभागणी केली होती. एक कंपनीचा कालखंड जो की 1773 ते 1853 पर्यंत आणि दुसरा राजाच्या राजवटीचा कालखंड 1858 ते 1947. तर मागील लेक्चरमध्ये आपण कंपनीच्या कालखंडामध्ये म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 ते 1853च्या कायद्यापर्यंतचा आढावा घेतला होता. तर या लेक्चरमध्ये आता आपण राजाच्या राजवटीच्या कालखंडामध्ये म्हणजे 1858 पासून ते 1947 पर्यंतच्या कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. या कालखंडामध्ये जे महत्त्वाचे कायदे झालेले आहेत त्यांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर बघा, हा टॉपिक इतिहासाच्या दृष्टीनेही तितकाच महत्त्वाचा आहे आणि राज्यघटनेच्या दृष्टीनेही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे कायद्यानंतर जे आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत ते दोन्हीही विषयातले म्हणजे राज्यघटनेतीलही आणि इतिहासातलेही मी या ठिकाणी घेतलेले आहे. ओके, प्रत्यक्षात टॉपिकला सुरुवात करूयात. बघा, राजाच्या राजवटीचा कालखंड 1858 ते 1947. ओके, तर यामध्ये पहिला कायदा येतो तो भारत सरकार कायदा 1858. बघा, 1857च्या उठावानंतर हा कायदा करण्यात आला. 1857चे स्वातंत्र्य समर होतं, ज्याला सैनिकी विद्रोह असं देखील म्हटलं जायचं. सैनिकी विद्रोह असं देखील 1857च्या उठावाचं वर्णन केलं जातं. तर या 1857च्या उठावानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटला समजलं की आता इथून पुढे आपण थेट भारतातील सत्ता हाती घ्यायला हवी. पुढे बघा, भारताच्या सुशासनासाठीचा कायदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आणली आणि शासनाचे प्रादेशिक नियंत्रणाचे व महसूलविषयक अधिकार ब्रिटिश राजघराण्याकडे देण्यात आले. तर बघा, हा जो भारत सरकार कायदा 1858 होता तो 1857च्या उठावानंतर करण्यात आला आणि या कायद्याला भारताच्या सुशासनासाठीचा कायदा असं देखील म्हटलं जायचं. आणि या कायद्याने काय केलं तर ईस्ट इंडिया कंपनी पूर्णतः संपुष्टात आणली आणि येथील शासनाचे प्रादेशिक नियंत्रणाचे व महसूलविषयक अधिकार आता थेट ब्रिटिश राजघराण्याकडे देण्यात आले. ओके, तर या कायद्याचे वैशिष्ट्य बघूयात आता. यापुढे भारताचे सरकार राणीच्या नावाने राणीद्वारे चालविण्यात येईल. पुढे बघा, भारताच्या गव्हर्नर जनरल पदाचे नाव भारताचा व्हाईसरॉय असे करण्यात आले. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तो ब्रिटिश राजघराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी असणार होता आणि भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण तर लॉर्ड कॅनिंग आणि तेच शेवटचे गव्हर्नर जनरल ठरले होते. तर ओके, बघा, 1858चा जो भारत सरकारचा कायदा होता या भारत सरकारच्या कायद्याने काय केलं तर भारताचा जो गव्हर्नर जनरल पद होतं त्या गव्हर्नर जनरलचं पदाचं नाव बदलून भारताचा व्हाईसरॉय असे करण्यात आले आणि हा जो व्हाईसरॉय होता तो ब्रिटिश राजघराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी असणार होता. ओके, थेट प्रतिनिधी म्हणजे थोडक्यात याचं कसा विचार करण्यात येईल तर सध्याच्या घडीला जे राज्यपाल आहेत ते केंद्राचे काय असतात, राज्यातील प्रतिनिधी. थोडक्यात तशा पद्धतीचं नाही, पण थोडक्यात त्याच्याशी तुम्ही कम्पेअर करू शकता की कशा पद्धतीचा असेल. आणि भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते तर लॉर्ड कॅनिंग आणि तेच शेवटचे गव्हर्नर जनरल होते. तर मग बघा, या ठिकाणी असा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की भारताच्या गव्हर्नर जनरल पदाचे नाव भारताचा व्हाईसरॉय असे कोणत्या कायद्यानुसार करण्यात आले तर भारत सरकार कायदा 1858. आणि असाही प्रश्न या ठिकाणी फ्रेम होऊ शकतो की भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड कॅनिंग. ओके, पुढे बघा, आता नियामक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल व संचालक मंडळ विसर्जित करून दुहेरी शासन पद्धत रद्द करण्यात आली. ओके, आता बघा, भारत मंत्री हे नवे पद निर्माण करून त्यांना भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार देण्यात आले.
तो ब्रिटिश कॅबिनेटचा सदस्य होता व अंतिमतः ब्रिटिश संसदेला जबाबदार होता. तर बघा 1858च्या भारत सरकार कायद्यानुसार भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आले. भारत मंत्री हे नवे पद निर्माण करण्यात आले. तर हा भारत मंत्री कुठे असायचा, तर तो इंग्लंडमध्ये तिथल्या ब्रिटिश मंत्रिमंडळाचा तो सदस्य असायचा हा भारत मंत्री. आणि त्याचं काम काय असायचं, तर भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार त्याला देण्यात आले. ओके. आणि तो अंतिमतः ब्रिटिश संसदेला जबाबदार असणार होता. पुढे बघा, भारत मंत्र्याला त्याच्या मदतीसाठी 15 सदस्यांचे इंडिया कौन्सिल निर्माण करण्यात आले आणि भारत मंत्री या कौन्सिलचे अध्यक्ष होता. हे कौन्सिल सल्लागार स्वरूपाचे होते. ओके. तर भारत सरकार कायदा 1858 नुसार भारत मंत्री हे नवीन पद निर्माण करण्यात आले आणि त्यानंतर भारत मंत्र्याला त्यांच्या मदतीसाठी 15 सदस्यांचे इंडिया कौन्सिल निर्माण करण्यात आले आणि या कौन्सिलचा अध्यक्ष कोण होता, तर भारत मंत्री हा होता आणि हे कौन्सिल सल्लागार स्वरूपाचे होते. ओके. पुढे बघा, सदर कायद्यान्वये इंडिया कौन्सिलला एक कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थान मिळाले. साहजिकच ही कौन्सिल भारतात आणि भारताबाहेर इतरांवर खटला भरू शकत होती व तिच्यावरही खटला भरला जाऊ शकत होता. ओके. तर हा जो भारत सरकार कायदा 1858 होता, तर याचा मुख्य उद्देश काय होता, तर भारत सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा घडवून आणणे हा याचा मुख्य उद्देश होता. ओके. क्विक रिवाइज करूयात एकदा. बघा, भारत सरकार कायदा 1858, 1857च्या उठावानंतर हा कायदा करण्यात आला. या कायद्याला भारताच्या सुशासनासाठीचा कायदा असं देखील म्हटलं जातं. या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आणली आणि शासनाचे प्रादेशिक नियंत्रणाचे व महसूल विषयक अधिकार ब्रिटिश राजघराण्याकडे देण्यात आले. या कायद्याची वैशिष्ट्य बघा, यापुढे भारताचे सरकार राणीच्या नावाने राणीद्वारे चालविण्यात येईल. भारताच्या गव्हर्नर जनरल पदाचे नाव भारताचा व्हाईसरॉय असे करण्यात आले. तो ब्रिटिश राजघराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी असणार होता. भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग आणि तेच शेवटचे गव्हर्नर जनरल ठरले होते. पुढे बघा, नियामक मंडळ व संचालक मंडळ विसर्जित करून दुहेरी शासनाची पद्धत रद्द करण्यात आली. या कायद्यानुसार भारत मंत्री हे नवे पद निर्माण करून त्यांना भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार देण्यात आले. तो ब्रिटिश कॅबिनेटचा सदस्य होता व अंतिमतः ब्रिटिश संसदेला जबाबदार होता. भारत मंत्र्याला त्याच्या मदतीसाठी 15 सदस्यांचे इंडिया कौन्सिल निर्माण करण्यात आले आणि या कौन्सिलचा अध्यक्ष भारत मंत्री होता आणि हे कौन्सिल सल्लागार स्वरूपाचे होते. बघा, या कायद्यान्वये इंडिया कौन्सिलला एक कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थान मिळाले आणि साहजिकच ही कौन्सिल भारतात आणि भारताबाहेर इतरांवर खटला भरू शकत होती व तिच्यावरही खटला भरला जाऊ शकत होता. आणि या कायद्याचा मुख्य उद्देश काय होता, तर भारत सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा घडवून आणणे. ओके. तर अशा प्रकारे हा होता भारत सरकार कायदा 1858. पुढे जाऊयात. तर यावर आयोगाने कसा प्रश्न विचारला ते बघूयात आता. बघा, कंबाईन 2017ला हा प्रश्न विचारला आहे. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? पर्याय बघा, एक इंडिया कौन्सिल ॲक्ट 1909, इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. तर आत्ताच बघितलं आपण, त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय ठिकाणी निवडावा लागतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. ओके. पुढे जाऊयात. बघा, पुढील प्रश्न आहे, वनसेवा मुख्य परीक्षा 2015ला हा प्रश्न विचारला आहे. खालीलपैकी कोणते बदल 1858च्या कायद्याने घडवून आणले? अ. बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स या दुहेरी सत्तेचा शेवट. ब. संसदीय मंत्रिपदाची निर्मिती. क. भारत मंडळाची स्थापना. आणि ड. विधिविषयक कार्यासाठी गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलचा विस्तार. तर आता आपण बघितलं की बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टर या दुहेरी सत्तेचा शेवट करण्यात आला. त्यानंतर संसदीय मंत्रिपदाची निर्मिती करण्यात आली
आणि भारत मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी तुम्हाला निवडावा लागतो. पुढे जाऊयात. पुढे बघा, PSI पूर्व परीक्षा 2016ला हा प्रश्न विचारला आहे. 1858च्या भारत सरकार कायद्याचा परिणाम शोधा. मुक्त व्यापार. पर्याय क्रमांक 2. कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली. मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य. बघा, या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाच्या पर्यायासोबत तुम्हाला जावं लागेल. कंपनीच्या राजवटीची इतिश्री. इतिश्री म्हणजे शेवट. तर आपण बघितलं की भारत सरकार कायदा 1858च्या कायद्यानुसार कंपनीची राजवट संपुष्टात आली आणि येथील राज्यकारभार थेट ब्रिटिश राजवटीच्या आधिपत्याखाली आला. ओके, पुढे जाऊयात. बघा, आता इथून पुढे इंडियन काउन्सिल ॲक्टची मालिका सुरू होते. इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892 आणि इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909. तर सर्वप्रथम इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 अभ्यासूयात. बघा, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 याची वैशिष्ट्य बघा. कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यास या कायद्याने सुरुवात झाली. बघा, या ठिकाणी क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यास सुरुवात झाली. तर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. ओके, पुढे बघा. व्हाईसरॉय त्याच्या विस्तारित परिषदेमध्ये काही भारतीयांना गैरसरकारी सदस्य म्हणून नामनिर्देशित करू शकत होता. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. यानुसार 1862 मध्ये लॉर्ड कॅनिंगने म्हणजे तत्कालीन व्हाईसरॉयने 3 भारतीयांना बनारसचा राजा, पतियाळाचे महाराज व सर दिनकरराव यांना नामनिर्देशित केले. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. बघा, या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी 3 भारतीयांना कोणत्या कायद्यानुसार बघा, व्हाईसरॉय त्याच्या विस्तारित परिषदेमध्ये काही भारतीयांना गैरसरकारी सदस्य म्हणून नामनिर्देशित करू शकत होता. यानुसार 1862 मध्ये लॉर्ड कॅनिंगने 3 भारतीयांना बनारसचा राजा, पतियाळाचा महाराज व सर दिनकरराव यांना नामनिर्देशित केले. तर बघा, या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार 1862 मध्ये लॉर्ड कॅनिंगने बनारसचा राजा, पतियाळाचा महाराज व सर दिनकरराव यांना नामनिर्देशित केले. तर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. किंवा असाही प्रश्न फ्रेम होऊ शकतो की इंडियन काउन्सिल ऑफ 1861च्या कायद्यानुसार 1862 मध्ये लॉर्ड कॅनिंगने पुढीलपैकी कोणाकोणांना गैरसरकारी सदस्य म्हणून नामनिर्देशित केले. तर त्या ठिकाणी वेगवेगळे पर्याय येतील. तर हे 3 पर्याय निवडायचे. ओके, पुढे बघा. सदर कायद्यान्वये मुंबई आणि मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया प्रारंभ केली. हा बघा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार मुंबई आणि मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया प्रारंभ केली. तर इंडियन काउन्सिल ऑफ 1861 हा पर्याय निवडावा लागेल. तर बघा, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 पासून केंद्रीकरणाची प्रक्रिया सुरुवात झाली आणि 1833च्या कायद्यामध्ये ती सर्वाधिक आढळली. त्यामुळे हा पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो की इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 नुसार विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया प्रारंभ केली. पुढे बघा. बंगाल, वायव्य सरहद्द प्रांत, पंजाबमध्ये अनुक्रमे 1862, 1866 आणि 1897 मध्ये नवीन कायदे मंडळांची स्थापना करण्यात आली. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. असा प्रश्न या ठिकाणी फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगाल, वायव्य सरहद्द प्रांत व पंजाबमध्ये नवीन कायदे मंडळाची स्थापना झाली. तर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. ओके, पुढे जाऊयात. बघा,
व्हाईसरॉयला कायदेमंडळाच्या कामकाजासाठी नियम करण्याचे व आदेश देण्याचे वाढीव अधिकार देण्यात आले. लॉर्ड कॅनिंगद्वारा 1859 सुरू केलेल्या पोर्टफोलिओ म्हणजे खातेनिहाय प्रणालीला मान्यता देण्यात आली. तर बघा, या कायद्यानुसार व्हाईसरॉयला कायदेमंडळाच्या कामकाजासाठी नियम करण्याचे आणि आदेश देण्याचे वाढीव अधिकार देण्यात आले. तसेच लॉर्ड कॅनिंगने 1859 जी खातेनिहाय पद्धती किंवा प्रणाली सुरू केली होती तर तिला मान्यता देण्यात आली. पुढचा पॉईंट बघा, व्हाईसरॉयला आणीबाणीच्या कालखंडामध्ये कायदेमंडळाच्या सहमतीविना अधिसूचना काढण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. म्हणजे सध्या जो राज्यपाल किंवा राष्ट्रपतीला अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे तशा पद्धतीचा हा व्हाईसरॉयला आणीबाणीच्या कालखंडामध्ये अधिकार देण्यात आला. आणि याची वैधता किती होती तर ती 6 महिन्यांपर्यंत होती, म्हणजे आत्ताप्रमाणेच. ओके, बघा क्विक रिवाइज करूयात एकदा. इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, याची वैशिष्ट्य बघा. कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यास सुरुवात झाली. व्हाईसरॉय त्याच्या विस्तारित परिषदेमध्ये काही भारतीयांना गैरसरकारी सदस्य म्हणून नामनिर्देशित करू शकत होता. यानुसार 1862 लॉर्ड कॅनिंगने 3 भारतीयांना बनारसचा राजा, पतियाळाचे महाराज व सर दिनकरराव यांना नामनिर्देशित केले. पुढे बघा, या कायद्यान्वये मुंबई आणि मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया प्रारंभ केली. बंगाल, वायव्य सरहद्द प्रांत व पंजाबमध्ये अनुक्रमे 1862, 1866, 1897 मध्ये नवीन मंडळाची स्थापना करण्यात आली. आणि व्हाईसरॉयला कायदेमंडळाच्या कामकाजासाठी नियम करण्याचे व आदेश देण्याचे वाढीव अधिकार देण्यात आले. लॉर्ड कॅनिंगद्वारा 1859 सुरू केलेल्या पोर्टफोलिओ म्हणजे खातेनिहाय प्रणालीला या कायद्यानुसार मान्यता देण्यात आली. आणि व्हाईसरॉयला आणीबाणीच्या कालखंडात कायदेमंडळाच्या सहमतीविना अधिसूचना काढण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले, ज्यांची वैधता ही 6 महिन्यांपर्यंत होती. ओके, पुढे जाऊयात. पुढे बघा, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892, या कायद्याची वैशिष्ट्य बघूयात. सदर कायद्यान्वये केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळात अतिरिक्त गैरसरकारी सदस्य संख्या वाढविली, मात्र बहुमत शासकीय सदस्यांचे राखण्यात आले. तर बघा, या कायद्यानुसार केंद्रीय आणि प्रांतिक जे कायदेमंडळे होते त्या ठिकाणी अतिरिक्त गैरसरकारी म्हणजे एक लक्षात ठेवायचं, गैरसरकारी म्हटलं की भारतीय आले आणि शासकीय म्हटलं की ब्रिटिश. ओके, तर या कायद्यानुसार केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळात अतिरिक्त गैरसरकारी सदस्य संख्या वाढवली, मात्र बहुमत त्यांनी शासकीय सदस्यांचेच ठेवले. पुढे बघा, सदर कायद्यान्वये अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे व कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदेमंडळाला देण्यात आले. पुढे जाऊया. व्हाईसरॉयने केंद्रीय कायदेमंडळात तर गव्हर्नरने प्रांतिक कायदेमंडळात काही गैरसरकारी सदस्य नामनिर्देशित करण्याची तरतूद कायद्यात होती. ओके, व्हाईसरॉयने केंद्रीय कायदेमंडळात आणि गव्हर्नरने प्रांतिक कायदेमंडळात. ओके, पुढे बघूयात. सदर कायद्यान्वये केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात किंवा कायदेमंडळात निवडणुकीच्या मार्गाने काही गैरसरकारी पदे भरण्यासाठी मर्यादित व अप्रत्यक्ष तरतूद होती, मात्र निवडणूक हा शब्द टाळला होता. ओके, आणि काही संस्थांच्या शिफारशीने सदस्यांचे नामनिर्देशन करणे अशी ही प्रक्रिया होती. म्हणजे थोडक्यात ज्या काही स्थानिक संस्था असतील, जिल्हा मंडळे असतील किंवा नगर परिषद वगैरे अशा ज्या संस्था आहेत त्यांच्याद्वारे नामनिर्देशन करून हे सदस्य नामनिर्देशित करण्याची अशी ही प्रक्रिया होती. बघा, 4-5च पॉईंट आहेत, क्विक रिवाइज करूयात एकदा. इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892, सदर कायद्यान्वये केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळात अतिरिक्त गैरसरकारी म्हणजेच भारतीय सदस्य संख्या वाढवली, मात्र बहुमत शासकीय सदस्यांचे राखण्यात आले. या कायद्यान्वये अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे व कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदेमंडळाला प्राप्त झाले.
व्हॉइसरॉयने केंद्रीय कायदेमंडळात तर गव्हर्नरने प्रांतिक कायदेमंडळात काही गैरसरकारी सदस्य नामनिर्देशित करण्याची तरतूद या कायद्यात होती. या कायद्यात केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात निवडणुकीच्या मार्गाने काही गैरसरकारी पदे भरण्यासाठी मर्यादित व अप्रत्यक्ष तरतूद होती. मात्र निवडणूक हा शब्द टाळला होता. काही संस्थांच्या शिफारशीने सदस्यांचे नामनिर्देशन करणे अशी ही प्रक्रिया होती. ओके, तर या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे व कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदेमंडळाला प्राप्त झाले? तर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892. ओके, पुढे जाऊयात. पुढे बघा, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909. या कायद्याला मोर्ले मिंटो या नावाने ओळखले जाते. तर मोर्ले हे भारत मंत्री होते. भारत मंत्री म्हणजे हे इंग्लंडमध्ये होते. हे ब्रिटिश मंत्रिमंडळाचे किंवा कॅबिनेटचे सदस्य असत. तर मिंटो हे व्हॉइसरॉय हा भारतात असे. ओके, भारत मंत्री ब्रिटनमध्ये तर व्हॉइसरॉय भारतात. या कायद्याला मोर्ले मिंटो या नावाने ओळखले जातं. बघा, या ठिकाणी असाही प्रश्न फ्रेम होऊ शकतो बघा की पुढीलपैकी कोणता कायदा मोर्ले मिंटो कायदा म्हणून ओळखला जातो? मग त्या ठिकाणी वेगवेगळे पर्याय असतील तर तुम्ही इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 हा पर्याय निवडायचा. ओके, पुढे जाऊयात. सदर कायद्यान्वये केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळाचा आकार वाढवला. केंद्रीय कायदेमंडळातील सदस्य संख्या 16 वरून 60 केले तर प्रांतिक विधिमंडळातील सदस्य संख्या एक समान नव्हती. ओके, म्हणजे या कायद्यान्वये केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळाचा जो आकार होता तो वाढवला आणि केंद्रीय कायदेमंडळातील सदस्य जे पूर्वी 16 होते त्यांची संख्या 16 वरून 60 वर नेण्यात आली. तर प्रांतिकचे देखील वाढवले, मात्र प्रांतिक विधिमंडळातील जी सदस्य संख्या होती ती वेगवेगळ्या प्रांतांची वेगवेगळी होती. पुढे बघा, सदर कायद्यान्वये प्रांतिक कायदेमंडळामध्ये गैरसरकारी सदस्यांच्या बहुमताला परवानगी दिली. मात्र केंद्रीय कायदेमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत राखले गेले. बघा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. इथं असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो, पुढीलपैकी कोणत्या कायद्यान्वये प्रांतिक कायदेमंडळामध्ये गैरसरकारी सदस्यांच्या बहुमताला परवानगी दिली? तर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909. प्रांतिक कायदेमंडळामध्ये गैरसरकारी सदस्यांच्या बहुमताला परवानगी दिली, मात्र केंद्रीय कायदेमंडळात अजूनही सरकारी सदस्यांचेच बहुमत होते. पुढे बघा, सदर कायद्यान्वये प्रथमच, हा शब्द महत्त्वाचा आहे, प्रथमच भारतीयांना व्हॉइसरॉय व गव्हर्नरांच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याची तरतूद या कायद्यान्वये केली. ओके, तर असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो या ठिकाणी की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार प्रथमच भारतीयांना व्हॉइसरॉय व गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याची तरतूद करण्यात आली? तर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 हे उत्तर येईल. बघा, व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय कोण? तर सत्येंद्र प्रसाद सिन्हा. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी. असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो बघा की पुढीलपैकी कोण व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय ठरले? तर सत्येंद्र प्रसाद सिन्हा, आणि त्यांची कायदा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. ओके, कायदा सदस्य. पुढे बघूयात, स्वतंत्र मतदारसंघ हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. यावर आयोगाने बरेचदा प्रश्न विचारला आहे. स्वतंत्र मतदारसंघ संकल्पनेनुसार मुस्लिमांना धर्मावर आधारित प्रतिनिधित्व देण्यात आले. ओके, यानुसार मुस्लिम सदस्य हे फक्त मुस्लिम मतदारांद्वारेच निवडले जाणार होते. तर ही स्वतंत्र मतदारसंघ ही जी संकल्पना आहे ना, तर या ठिकाणी काय राहतं, समज जो उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला इतर कोणीही मतदान करू शकत नाही, फक्त त्याच, म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी लक्षात घ्या की मुस्लिम सदस्य आणि याला निवडणुकीमध्ये फक्त मुस्लिम वोटर्सच मतदान करणार, दुसरे कोणीही करू शकत नव्हते. तर ही झाली स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना. मग या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार स्वतंत्र मतदार संकल्पनेनुसार
स्वतंत्र मतदारसंघ संकल्पनेनुसार मुस्लिमांना धर्मावर आधारित प्रतिनिधित्व देण्यात आले, तर 1919चा इंडिया काउन्सिल ॲक्ट. ओके, पुढे बघा. सदर कायद्यान्वये सांप्रदायिकतेला कायदेशीर स्वरूप मिळाले आणि लॉर्ड मिंटो म्हणजे तत्कालीन व्हाईसरॉय यांना सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणाला सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हटलं जातं, तर लॉर्ड मिंटो यांना. आणि सदर कायद्यान्वये व्यापारी संघटना, विद्यापीठे, नगरमंडळे, जमीनदार यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले. ओके, या ठिकाणी हा महत्त्वाचा पॉईंट आहे, हा लक्षात ठेवा की स्वतंत्र मतदारसंघ संकल्पनेनुसार मुस्लिमांना धर्मावर आधारित प्रतिनिधित्व देण्यात आले. ओके, क्विक रिवाइज करूयात एकदा. बघा, इंडिया काउन्सिल ॲक्ट 1909. सदर कायदा मोर्ले मिंटो या नावानेही ओळखला जातो. सदर कायद्याने केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळाचा आकार वाढवण्यात आला. केंद्रीय कायदेमंडळातील सदस्य 16 वरून 60 केले, तर प्रांतिक विधिमंडळातील सदस्य संख्या एकसमान नव्हती. सदर कायद्यान्वये प्रांतिक कायदेमंडळामध्ये गैरसरकारी सदस्यांच्या बहुमताला परवानगी दिली, मात्र केंद्रीय कायदेमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत राखले गेले. सदर कायद्यान्वये प्रथमच भारतीयांना व्हाईसरॉय व गव्हर्नरांच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याची तरतूद. व्हाईसरॉय कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय सत्येंद्र प्रसाद सिन्हा, त्यांची कायदा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्वतंत्र मतदारसंघ संकल्पनेनुसार मुस्लिमांना धर्मावर आधारित प्रतिनिधित्व देण्यात आले आणि सदर कायद्याने सांप्रदायिकतेला कायदेशीर स्वरूप मिळाले. लॉर्ड मिंटो सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक आणि सदर कायद्यान्वये व्यापारी संघटना, विद्यापीठे, नगरमंडळे व जमीनदार यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले. ओके, पुढे जाऊयात. तर हा जो इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 होता, यावर आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेत ते बघूयात. सॉरी, पहिला प्रश्न बघा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012ला हा प्रश्न विचारला आहे. ब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती? 1892चा इंडियन काउन्सिल ॲक्ट, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आणि 1935चा भारत शासन कायदा. तर आत्ताच बघितलं आपण 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी निवडावा लागतो. ओके, पुढे बघूयात. पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012ला हा प्रश्न विचारला आहे. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती केली? आत्ताच बघितलं आपण 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. सोपा प्रश्न होता हा. पुढे जाऊयात. बघा, भारत सरकार कायदा 1919. बघा, या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असं देखील म्हटलं जातं. तर मॉन्टेग्यू हे भारत मंत्री होते आणि चेम्सफोर्ड हे व्हाईसरॉय. भारत मंत्री हा इंग्लंडमध्ये, व्हाईसरॉय भारतामध्ये कार्यरत होता. ओके, 20 ऑगस्ट 1917ला ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच घोषित केले की त्यांचा उद्देश भारतात टप्प्याटप्प्याने जबाबदार सरकार स्थापन करणे आहे. त्यानुसार भारत सरकार कायदा 1919 पारित करण्यात आला, जो 1919 पासून अंमलात आला. ओके, तर भारत सरकार कायदा 1919 याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असं देखील म्हटलं जातं आणि हा कायदा 1921 पासून अंमलात आला. या कायद्याची वैशिष्ट्य बघूयात. केंद्रीय आणि प्रांतिक विषय वेगळे करून केंद्राचे प्रांतांवरील नियंत्रण सैल करण्यात आले. बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे. या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार केंद्रीय आणि प्रांतिक विषय वेगळे करून केंद्राचे प्रांतांवरील नियंत्रण सैल करण्यात आले? तर भारत सरकार कायदा 1919. पुढे बघा, केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळांना त्यांच्या संबंधित सूचीतील विषयांवर कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले आणि सदर कायद्यान्वये प्रांतिक
विषयांचे सोपीव व राखीव, हे महत्त्वाचं पॉईंट आहे. प्रांतिक विषयांचे सोपीव व राखीव असे 2 भाग करण्यात आले. तर सोपीव विषय कोण हाताळणार होतं, तर कायदेमंडळाला जबाबदार असणाऱ्या मंत्र्याच्या मदतीने गव्हर्नर प्रशासन पाहणार होता. तर राखीव विषयांचे गव्हर्नर व कार्यकारी मंडळ प्रशासन पाहणार होते, मात्र हे कायदेमंडळाला जबाबदार नव्हते. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, रिपीट करूया एकदा. बघा, भारत सरकार कायदा 1919 नुसार प्रांतिक विषयांचे सोपीव आणि राखीव असे 2 भाग करण्यात आले. सोपीव विषयाचे प्रशासन कोण पाहणार होतं, तर कायदेमंडळाला जबाबदार असणाऱ्या मंत्र्यांच्या मदतीने गव्हर्नर प्रशासन पाहणार होता. तर राखीव विषयाचे प्रशासन गव्हर्नर व कार्यकारी मंडळ पाहणार होते, मात्र हे कायदेमंडळाला जबाबदार असणार नव्हते. ओके, या दुहेरी शासन व्यवस्थेला डायआर्की किंवा द्विदल शासन पद्धती असं म्हणतात. आणि याचा उगम डायआर्की या ग्रीक शब्दापासून झालेला आहे. त्याचा अर्थ दुहेरी शासन असा होतो. मात्र ही जी दुहेरी शासन व्यवस्था होती, हा प्रयोग भारतात यशस्वी ठरला नाही. ओके, बघा, या दुहेरी शासन व्यवस्थेला डायआर्की किंवा द्विदल शासन पद्धती असं म्हटलं जातं, म्हणजे राखीव आणि सोपीव विषय. आणि याचा उगम डायआर्की या ग्रीक शब्दापासून झाला आहे. त्याचा अर्थ दुहेरी शासन असा होतो. मात्र हा प्रयोग भारतात यशस्वी ठरला नाही. पुढे बघूयात. भारतात प्रथमच केंद्रात दुहेरी कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. ओके, म्हणजे प्रांतांचे 2 भाग केले, सोपीव आणि राखीव. तर केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. इथे थोडीशी जम्बलिंग होऊ शकते या 2 पॉईंटमध्ये, त्यामुळे हे 2 पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा की भारत सरकार कायदा 1919 नुसार प्रांतिक विषयांचे सोपीव आणि राखीव असे 2 भाग केले, तर केंद्रात द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. ओके, ज्यामध्ये वरिष्ठ सभागृह होतं काउन्सिल ऑफ स्टेट, तर कनिष्ठ सभागृह होतं सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. या दोन्ही सभागृहांमधील बहुतांश सदस्य थेट निवडणुकीतून निवडून आलेले असणार होते. ओके, मी पुन्हा हा पॉईंट रिपीट करतोय, इथे थोडासा गोळ होण्याचा चान्स आहे. बघा, भारत सरकार कायदा 1919 या कायद्यान्वये प्रांतिक विषयांचे सोपीव आणि राखीव असे 2 भाग केले. तर भारतात प्रथमच केंद्रात, प्रांतिक नाही, केंद्रात द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली, ज्यामध्ये वरिष्ठ सभागृह म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट, तर कनिष्ठ सभागृह म्हणजे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर या दोन्ही सभागृहांतील सदस्य जे होते ते बहुतांश सदस्य हे थेट निवडणुकीतून निवडून आलेले असणार होते. पुढे बघा, सदर कायद्यान्वये व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळातील 6 सदस्यांपैकी कमांडर इन चीफ सोडून 3 सदस्य भारतीय असतील अशी तरतूद या कायद्याने केली. ओके, पुढे बघूयात. बघा, सांप्रदायिकता आधारावर शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचे तत्व अधिक विस्तृत केले. बघा, इथे क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. इथं असं विचारलं जाईल की सांप्रदायिक आधारावर पुढीलपैकी कोणाकोणाला सांप्रदायिकता आधारावर शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन व युरोपियन यांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली, तर 1919चा इंडियन काउन्सिल ॲक्ट. ओके, या ठिकाणी हे पर्याय देऊन यामध्ये मुस्लिम हा शब्द टाकतील, त्यामुळं इथेही गोळ करण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा की या ठिकाणी एवढेच आहेत फक्त, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन. ओके, यांच्या व्यतिरिक्त कोणताही नाही. 1919चा कायदा म्हटलं की एवढेच लक्षात ठेवायचे, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन व युरोपियन. आणि 1909चा कायदा म्हटलं मुरली मिंटो की मुस्लिम. ओके, इथं गोळ होऊ शकतो.
त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 1919चा कायदा म्हटलं की शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन. आणि 1909चा कायदा म्हटलं की मुस्लिम. पुढे बघा, मालमत्ता कर व शिक्षण या आधारावर मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आला. पुढे बघा, 1926मध्ये नागरी सेवकांच्या भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. तर ही स्थापना कोणाच्या शिफारशीनुसार करण्यात आली, तर 1923-24 मधील ली कमिशन, जे की भारतातील वरिष्ठ सेवेसंबंधी कमिशन होतं. ओके, या ठिकाणी प्रश्न फ्रेम होऊ शकतो की 1923-24 मधील ली कमिशन हे कशाशी संबंधित होतं. तर वेगवेगळे पर्याय असतील, तर तुम्ही निवडायचा भारतातील वरिष्ठ सेवेसंबंधी. ओके, आणि असाही प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार 1926 मध्ये नागरी सेवकांच्या भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली, तर 1919चा इंडियन काउन्सिल ॲक्ट. ओके, पुढे बघा, पहिल्यांदाच प्रांतांचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आले आणि प्रांतांना त्यांचे अर्थसंकल्प तयार करण्याचे अधिकार देण्यात आले. बघा, तर 1919च्या कायद्यानुसार पहिल्यांदाच प्रांतांचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आले आणि त्यांना त्यांचे स्वतःचे अर्थसंकल्प तयार करण्याचे अधिकार देण्यात आले. 1793 पासून भारत मंत्र्याचा पगार भारतीय तिजोरीतून दिला जात असे, आता तो ब्रिटिश तिजोरीतून दिला जाईल अशी तरतूद करण्यात आली. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. यावर प्रश्न कसा फ्रेम होऊ शकतो बघा, पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार भारत मंत्र्याचा पगार हा ब्रिटिश तिजोरीतून दिला जाईल अशी तरतूद करण्यात आली, तर 1919चा कायदा. ओके, पुढे बघा, भारतासाठी हाय कमिशनर हे नवीन पद निर्माण करून भारत मंत्र्याचे काही कामे त्याच्याकडे देण्यात आली. तर 1919च्या कायद्यानुसार भारतासाठी हाय कमिशनर हे देखील नवीन पद निर्माण करण्यात आलं आणि त्याच्याकडे भारत मंत्र्याचे काही कामे सुपूर्द करण्यात आले. सदर कायदा अंमलात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होते त्याचे समीक्षण करून त्याविषयी अहवाल देण्यासाठी 10 वर्षांनी एक वैधानिक आयोग नियुक्त केला जाईल अशी तरतूद या 1919च्या कायद्यात होती. 10 वर्षांनी म्हणजे 1929 मध्ये अशी तरतूद होती. ओके, क्विक रिवाइज करूयात एकदा. बघा, सदर कायद्यान्वये सांप्रदायिक आधारावर शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन व युरोपियन यांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचे तत्व अधिक विस्तृत केले. मालमत्ता कर व शिक्षण या आधारावर मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आला. 1926 मध्ये नागरी सेवकांच्या भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. ही स्थापना 1923-24च्या भारतातील वरिष्ठ सेवेसंबंधीच्या ली कमिशनच्या शिफारशीनुसार करण्यात आली आणि पहिल्यांदाच प्रांताचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आले आणि 1793 पासून भारत मंत्र्यांचा पगार भारतीय तिजोरीतून दिला जात होता, तो आता ब्रिटिश तिजोरीतून दिला जाईल अशी तरतूद करण्यात आली आणि भारतासाठी हाय कमिशनर हे नवीन पद निर्माण करून भारत मंत्र्याची काही कामे त्याच्याकडे देण्यात आली आणि या कायद्याचे समीक्षण करण्यासाठी 10 वर्षांनी एक वैधानिक आयोग नियुक्त केला जाईल अशी तरतूद करण्यात आली. ओके, पुढे जाऊयात. तर या 1919च्या कायद्यावरती आयोगाने कसे प्रश्न विचारलेत ते बघूयात. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये हा प्रश्न विचारला. हा प्रश्न थोडासा आउट ऑफ बॉक्स जातो. बघा, 1919च्या कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे 2 प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली तेव्हा डॅश डॅश आणि डॅश डॅश या दोघांची नियुक्ती केली गेली. हा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे थोडासा. तर याचं उत्तर आहे गवई आणि कालीचरण नंदागवळी. लक्षात ठेवा, रिपीट होऊ शकतो पुढे चालून. ओके, पुढे जाऊयात. बघा, कंबाईन पूर्वपरीक्षा 2019 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली.
दादाभाई नौरोजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास आणि भूपेंद्रनाथ बसू. तर चौथ्या क्रमांकाचा पर्याय या ठिकाणी निवडावा लागतो, भूपेंद्रनाथ बसू. ओके, पुढे जाऊयात. पुढील प्रश्न बघा. PSI पूर्व परीक्षा 2016 मध्ये हा विचारला आहे. भारत सरकार कायदा 1919 चे कोणते प्रमुख वैशिष्ट्य नव्हते विचारले. ओके, प्रांतांमध्ये द्विशासन पद्धती होतं, आपण बघितलंय. प्रांतांवर केंद्रीय नियंत्रण शिथिलीकरण आत्ताच बघितलं होतं. आणि भारतीय विधानमंडळ अधिक प्रातिनिधिक बनविणे हे पण होतं. आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व हा पर्याय बाजूला निघतो. तर मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व 1909च्या कायद्यानुसार दिले, 1919च्या नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 निवडावा लागतो, मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व. ओके, पुढे जाऊयात. पुढील प्रश्न बघा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015ला हा प्रश्न विचारला आहे. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? बघा, भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून दिला जावा, बरोबर आहे, आत्ताच बघितलं आपण. भारतासाठी उच्च आयुक्त हा भारताच्या व्हाईसरॉयच्या इंग्लंडमधील प्रतिनिधी म्हणून काम पाहिल, हे पण बरोबर आहे, आत्ताच बघितलं आपण. प्रांतांमध्ये द्विदल राज्यपद्धती निर्माण करावी, हा पण बरोबर आहे, हे पण बघितलं आपण. आणि पुढचा पर्याय आहे भारत मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जावा. तर हा पर्याय या ठिकाणी बाजूला निघतो, हा चुकीचा ठरतो. ड ऑप्शन असणारे पर्याय बघा कुठले कुठले. पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4. बघा, इलिमिनेशन मेथडने तुम्ही या ठिकाणी उत्तरापर्यंत पोहोचू शकता. या तिन्ही पर्याय डी हा पर्याय आहे. आणि भारत मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जावा ही तरतूद नव्हती, त्यामुळं हा पर्याय चुकीचा ठरतो. ओके, तर कुठून भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून दिला जावा ही तरतूद 1919च्या कायद्यात होती. ओके, पुढे जाऊयात. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. खालीलपैकी कोणते कलम 1919च्या मॉन्टफोर्ड सुधारणा कायद्यात समाविष्ट करण्यात आले होते? बघा, या कायद्यान्वये हाय कमिशनर फॉर इंडिया या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. पहिलाच पर्याय या ठिकाणी बरोबर ठरतो, आपण आत्ताच बघितलं. सोपा प्रश्न होता हा. पुढे जाऊयात. बघा, मुडीमन समिती का नेमण्यात आली होती? असिस्टंट पूर्व परीक्षा 2012 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. तर मुडीमन समिती स्थापन करण्याचा उद्देश काय होता? तर हा जो 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता, तर या कायद्याची चौकशी करण्यासाठी मुडीमन समिती नेमण्यात आली होती. ओके, पुढे बघूयात. बघा, भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली? असिस्टंट पूर्व परीक्षा 2012, आत्ताच बघितलं आपण 1919चा कायदा. ओके, पुढे जाऊयात. बघा आता सायमन कमिशन. 1919चा जो मॉन्टफोर्ड कायदा होता, तर त्या कायद्यात एक अशी तरतूद होती की 10 वर्षांनी वैधानिक आयोग 1919च्या कायद्याच्या समीक्षणासाठी नियुक्त करण्यात येईल. मात्र 2 वर्ष अगोदरच म्हणजे नोव्हेंबर 1927 मध्ये ब्रिटिश शासनाने सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय वैधानिक आयोग नेमला. ओके, तर बघा 1919चा जो मॉन्टफोर्ड कायदा होता, त्या ठिकाणी एक क्लॉज असा होता की 10 वर्षांनी या 1919च्या कायद्याचं समीक्षण करण्यासाठी एक वैधानिक आयोग नेमण्यात येईल. मात्र 1929च्या ऐवजी म्हणजे 2 वर्ष अगोदरच नोव्हेंबर 1927 मध्ये ब्रिटिश शासनाने सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक 7 सदस्यीय वैधानिक आयोग नेमला. आणि यातील जे सर्व सदस्य होते ते ब्रिटिश होते, त्यामुळे सर्व पक्षांनी या कमिशनवर बहिष्कार टाकला. तर या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की सायमन कमिशनवर सर्व पक्षांनी का बहिष्कार टाकला?
तर उत्तर आहे की या कमिशनमधील सर्व सदस्य हे ब्रिटिश होते. ओके. आणि पुढे बघा, सायमन कमिशन 1930मध्ये अहवाल सादर केला. तर या अहवालातील या कमिशनने शिफारशी कोणत्या केल्या त्या महत्त्वाच्या शिफारशी बघूयात. दुहेरी शासन व्यवस्था रद्द करावी, प्रांतांमध्ये जबाबदार शासन स्थापावे. ओके, स्थापावे. सायमन कमिशनची पहिली शिफारस कुठली होती तर दुहेरी शासन व्यवस्था रद्द करावी आणि प्रांतांमध्ये जबाबदार शासन स्थापावे. ब्रिटिश भारत व संस्थाने यांचे संघराज्य स्थापावे. सांप्रदायिक मतदारसंघ पद्धती पुढे चालू ठेवावी. म्हणजे 1909च्या कायद्यानुसार जी सुरू झाली होती आणि 1919च्या कायद्यात विस्तृत करण्यात आली होती ती सांप्रदायिक मतदार संघ पद्धती पुढेही चालू ठेवावी, ही सायमन कमिशनची शिफारस आहे. आणि सदर आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी ओके. तर या सायमन कमिशनने ज्या काही शिफारशी केल्या होत्या त्यावर चर्चा करण्यासाठी ब्रिटिश शासनाने 3 गोलमेज परिषदा भरवल्या. आणि यामधील चर्चेनुसार घटनात्मक सुधारणांना संबंधी श्वेतपत्रिका तयार करून ब्रिटिश संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे विचारार्थ सादर केली. आणि या समितीने ज्या शिफारशी केल्या त्यात काही बदल करून भारत सरकार कायदा 1935मध्ये समावेश करण्यात आला. ओके. तर सायमन कमिशनने ज्या काही शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशींवरती चर्चा करण्यासाठी ब्रिटिश शासनाने 3 गोलमेज परिषदा भरवल्या. आणि या गोलमेज परिषदामध्ये जी काही चर्चा झाली त्या चर्चेनुसार घटनात्मक सुधारणांसंबंधी एक श्वेतपत्रिका तयार करण्यात आली आणि ती ब्रिटिश संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे विचारार्थ सादर करण्यात आली. आणि या निवड समितीने ज्या शिफारसी केल्या त्यात काही बदल करून भारत सरकार कायदा 1935मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. ओके, असा होता हा सायमन कमिशन. पुढे जाऊयात. जातीय निवाडा बघा आता. ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी ऑगस्ट 1932मध्ये अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्याची योजना जाहीर केली जी जातीय निवाडा म्हणून ओळखली जाते. महत्त्वाचा पॉईंट आहे हा बघा. ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्डने 1932मध्ये अल्पसंख्याकांसाठी प्रतिनिधित्व देण्यासाठी एक योजना जाहीर केली, तिलाच जातीय निवाडा असं म्हटलं जातं. यानुसार मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन व युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ चालू ठेवण्यात आले आणि यांच्यामध्ये दलितांनाही म्हणजे अनुसूचित जाती सांप्रदायिक तत्वावरील मतदारसंघाची योजना लागू केली. बघा, मुस्लिमांसाठी 1909च्या कायद्यानुसार, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियनांना 1919च्या कायद्यानुसार स्वतंत्र मतदारसंघ चालू ठेवण्यात आले होते. तर या ऑगस्ट 1932च्या जातीय निवाड्यानुसार दलितांनाही हे तत्व लागू करण्यात आले. पुढे बघा. त्यामुळे गांधीजी नाराज झाले आणि त्यांनी पुण्यातील येरवाडा जेलमध्ये आमरण उपोषण केले आणि शेवटी काँग्रेस नेते आणि दलित नेत्यात पुणे करार झाला आणि ज्यानुसार दलित वर्गांना राखीव जागा देण्यात आल्या. स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी राखीव जागा देण्यात आल्या. ओके, क्विक रिवाइज करूयात एकदा. जातीय निवाडा बघा. ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड हे ऑगस्ट 1932मध्ये अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी योजना जाहीर केली जी जातीय निवाडा म्हणून ओळखली जाते. यानुसार मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन व युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ चालू ठेवण्यात आले. दलितांनाही अनुसूचित जाती सांप्रदायिक तत्वावरील मतदारसंघाची योजना लागू केली. त्यामुळे गांधीजी नाराज झाले व त्यांनी पुण्यात येरवाडा जेलमध्ये आमरण उपोषण केले. शेवटी काँग्रेस नेते व दलित नेत्यांत पुणे करार झाला ज्यानुसार दलित वर्गाला राखीव जागा दिल्या गेल्या. ओके, तर या ठिकाणी असा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार किंवा निवाड्यानुसार दलितांना सांप्रदायिक तत्वावरील मतदारसंघाची योजना लागू करण्यात आली तर जातीय निवाडा किंवा रॅमसे मॅकडोनाल्ड 1932. ओके, पुढे जाऊयात. यावर आयोगाने कसा प्रश्न विचारला ते बघा. PSI पूर्वपरीक्षा 2012मध्ये हा प्रश्न विचारला आहे. खालीलपैकी कोणत्या कायद्यात
वा योजनेत अस्पृश्यांसाठी म्हणजे दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद होती. तर आत्ताच बघितलं आपण रॅमसे मॅकडोनाल्ड निवाडा 1932. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय या ठिकाणी निवडावा लागतो. पुढे जाऊयात. बघा, सर्वात महत्त्वाचा कायदा बघायला होता आपण भारत सरकार कायदा 1935. तर आयोगाने आत्तापर्यंत याच कायद्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारलेत आणि परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा कायदा ठरतो तो हा भारत सरकार कायदा 1935. तर बघा, भारतात संपूर्ण जबाबदार स्थापन करण्याच्या वाटचालीतील हा मैलाचा दगड ठरतो आणि हा कायदा लांबलचक तपशीलवार होता, ज्यामध्ये 321 कलमे आणि 10 परिशिष्टे होते. ओके. आणि असंही म्हटलं जाते की आपली जी भारताची घटना आहे तिचा जवळपास 75% भाग म्हणजे याच भारत सरकार कायदा 1935ची पुनरावृत्ती आहे. ओके. आता या कायद्याची वैशिष्ट्य बघा. सदर कायद्यात अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती, ज्यात प्रांत, संस्थाने हे घटक असतील आणि सदर कायद्यान्वये केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांचे विभाजन करण्यात आले. अधिकारांचे विभाजन करण्यात आले. संघसूची 59 विषय, प्रांतसूची 54 विषय आणि समवर्ती सूची 36 विषय. ओके. तर बघा, या कायद्यात अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती. तर मग या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या कायद्यामध्ये अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती? तर भारत सरकार कायदा 1935 हे उत्तर येईल. आणि या कायद्याने केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांचे विभाजन करण्यात आले. मग असा प्रश्न या ठिकाणी फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांचे विभाजन करण्यात आले? तर भारत सरकार कायदा 1935. यामध्ये संघसूची, प्रांतसूची आणि समवर्ती सूची यांचा समावेश करण्यात आला होता. संघसूचीमध्ये 59 विषय होते, प्रांतसूचीत 54 विषय तर समवर्ती सूचीमध्ये 36 विषय. आणि शेषाधिकार हे व्हाईसरॉयला देण्यात आले होते. ओके. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आयोग काय करतं की 3-4 स्टेटमेंट देतं आणि त्यातलं एक स्टेटमेंट राहतं की भारत सरकार कायदा 1935 नुसार शेषाधिकार हे प्रांतांना देण्यात आले किंवा व्हाईसरॉयला देण्यात आले. तर मग व्हाईसरॉयला देण्यात आले हा पर्याय निवडावा लागतो, तो बरोबर ठरतो. ओके. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. इथे फिरवू शकता आयोग आणि फिरवलेलं आहे. पुढे बघूया क्वेश्चनमध्ये आपण ते. प्रत्यक्षात संघराज्य अस्तित्वात आले नाही. ओके. तर या कायद्यामध्ये अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती, मात्र प्रत्यक्षात संघराज्य अस्तित्वात आलं नाही कारण संस्थाने यामध्ये सहभागी झाले नाहीत. त्यामुळं प्रत्यक्षात संघराज्य अस्तित्वात आलं नाही. पुढे बघा, प्रांतांमधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द करून प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि यावर आयोगाने खूपदा प्रश्न विचारला आहे. बघा, या ठिकाणी साधा प्रश्न विचारता आयोग की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली? तर 1935चा भारत सरकार कायदा. आणि प्रांतांमधील जी दुहेरी शासन व्यवस्था होती म्हणजे ते आपण पाहिलेले राखीव आणि सोपी विषय वगैरे, तर ते या ठिकाणी रद्द करण्यात आले आणि प्रांतांमध्ये जबाबदार शासन पद्धती सुरू करण्यात आली. ओके. प्रांतिक कायदेमंडळाला जबाबदार मंत्र्यांच्या सल्ल्याने गव्हर्नर काम करावे. ओके. 1937 मध्ये लागू झालेली ही पद्धत 1939 मध्ये रद्द केली गेली. ओके. तर प्रांतिक स्वायत्तता 1935च्या कायद्याने जी मिळालेली होती तर ती कुठपर्यंत टिकली? तर 1937 ते 1939 या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये. ओके. रिवाइज करूयात एकदा. भारत सरकार कायदा 1935. भारतात संपूर्ण जबाबदार सरकार स्थापनेच्या वाटचालीतील हा मैलाचा दगड ठरतो. हा कायदा लांबलचक आणि तपशीलवार होता, ज्यात 321 कलमे व 10 परिशिष्टे होती. या कायद्याची वैशिष्ट्ये बघा. सदर कायद्यात अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती, ज्यामध्ये प्रांत आणि संस्थाने हे घटक असतील आणि सदर कायद्यान्वये केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांचे विभाजन करण्यात आले. यामध्ये संघसूचीत 59 विषय होते, प्रांतसूचीत 54 विषय होते तर समवर्ती सूचीमध्ये 36 विषय होते. या कायद्यानुसार शेषाधिकार हे व्हाईसरॉयला देण्यात आले
प्रत्यक्षात संघराज्य अस्तित्वात आले नाही कारण संस्थाने सहभागी झाले नाहीत. प्रांतांमध्ये दुहेरी शासन व्यवस्था रद्द करून प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली आणि प्रांतांमध्ये जबाबदार शासन पद्धती सुरू करण्यात आली. ओके, आणि ही 1937 ते 1939 पर्यंत टिकली. ओके, पुढे जाऊयात. बघा, भारत सरकार कायदा 1935 नुसार केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था निर्माण करण्यात आली. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, इथे प्रश्न फ्रेम होऊ शकतो. पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था निर्माण करण्यात आली? तर 1935चा भारत सरकार कायदा. आता केंद्रात राखीव आणि सोपीव खाती अशी विभागणी करण्यात आली. ओके, तर 1919चा जो कायदा होता त्यानुसार प्रांतांमध्ये राखीव आणि सोपीव असे विषय होते. तर 1935 नुसार केंद्रात राखीव आणि सोपीव अशी विभागणी करण्यात आली. मात्र ही तरतूद कधीच अस्तित्वात आली नाही. ओके, महत्त्वाचा पॉईंट आहे, रिपीट करतो एकदा. केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था निर्माण करण्यात आली आणि केंद्रात आता राखीव आणि सोपीव अशी विभागणी करण्यात आली. मात्र ही पद्धत कधीच अस्तित्वात येऊ शकली नाही. ओके, पुढे बघा. 11 पैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळाची तरतूद केली गेली. त्यानुसार बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम व संयुक्त प्रांत या प्रांतांमध्ये विधान परिषद व विधानसभा अस्तित्वात आली. मात्र यावर विविध स्वरूपाचे बंधने लादली गेली. ओके, तर 11 प्रांतांपैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळाची तरतूद केली गेली. त्यानुसार बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम व संयुक्त प्रांत या प्रांतांमध्ये विधान परिषद व विधानसभा अस्तित्वात आली. मात्र त्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे बंधने लादली गेली. ही प्रांत लक्षात ठेवा फक्त, की 1935च्या कायद्यानुसार बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम व संयुक्त प्रांत यामध्ये द्विगृही कायदेमंडळांची तरतूद केली गेली. पुढे बघा. दलित, महिला, कामगारांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचे तत्व आणखी विस्तारित केले. ओके, पुढे बघा. इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आले, जी भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी भारत सरकार कायदा 1858 नुसार स्थापन केली गेली होती आणि भारत मंत्री यासाठी आता सल्लागार गटाची तरतूद केली गेली. ओके, तर 1935चा जो कायदा होता या कायद्यानुसार 1858च्या कायद्याने जी भारत मंत्र्यासाठी इंडिया कौन्सिल स्थापन करण्यात आली होती तर ती रद्द करण्यात आली आणि आता भारत मंत्र्याच्या मदतीसाठी सल्लागार गटाची तरतूद करण्यात आली. ओके, मग या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार भारत सरकार कायदा 1858 नुसार स्थापन झालेली इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आली आणि सल्लागार गटाची तरतूद करण्यात आली? तर उत्तर येईल भारत सरकार कायदा 1935. ओके, पुढे बघा. मताधिकार विस्तृत करण्यात येऊन जवळपास 10% लोकांना मताधिकार देण्यात आला. 10% लक्षात ठेवा. RBIची स्थापना करण्याची तरतूद, इथे थोडासा घोळ आहे बघा, बघूयात काय आहे ते. देशातील चलन व पतपुरवठ्याचे नियंत्रण करण्यासाठी. ओके, तर भारत सरकार कायदा 1935 यामध्ये RBIची स्थापना करण्याची तरतूद होती. मात्र RBIची स्थापना झाली आहे ती RBI ॲक्ट 1934 नुसार. त्यामुळे जर स्टेटमेंट असे विचारले की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार RBIची स्थापना झाली आणि त्या ठिकाणी भारत सरकार कायदा 1935, RBI ॲक्ट 1934 असे पर्याय असतील तर तुम्हाला भारतीय शासन कायदा 1935 न निवडता RBI ॲक्ट 1934 हा पर्याय निवडावा लागेल. आयोगाने असा प्रश्न विचारला आहे, तो पुढे येईल, प्रश्न बघताना आपण बघूयात. तर ओके, तर भारत सरकार कायदा 1935 नुसार RBI स्थापन करण्याची तरतूद होती. तर त्या RBI स्थापनेचा उद्देश काय होता तर भारतातील चलन व पतपुरवठ्याचे नियंत्रण करण्यासाठी. ओके, पुढे बघूया. केवळ केंद्रीय लोकसेवा आयोगच नव्हे तर प्रांतिक लोकसेवा आयोग व 2 वा अधिक प्रांतांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद होती. बघा, 1935चा भारत सरकार कायद्यामध्ये
2 किंवा अधिक प्रांतांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याची देखील तरतूद होती आणि या कायद्यातील संघराज्यीय न्यायालय स्थापनेच्या तरतुदीनुसार 1937ला फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली. ओके, क्विक रिवाइज करूयात एकदा. बघा, भारत सरकार कायदा 1935 नुसार केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था निर्माण करण्यात आली. 11 पैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळांची तरतूद केली गेली. कोणते ते बघा, बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम व संयुक्त प्रांत. दलित, महिला, कामगारांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचे तत्व आणखी विस्तारित केले. इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आली आणि भारत मंत्र्यांच्या मदतीसाठी सल्लागार गटाची तरतूद केली गेली. मताधिकार 10% लोकांना. RBIची स्थापना करण्याची तरतूद. उद्देश देशातील चलन व पतपुरवठ्याचे नियंत्रण करण्यासाठी आणि केवळ केंद्रीय लोकसेवा आयोगच नव्हे तर प्रांतिक लोकसेवा आयोग व 2 वा अधिक प्रांतांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग स्थापनेची तरतूद. आणि या कायद्यातील संघराज्यीय न्यायालय स्थापनेच्या तरतुदीनुसार 1937ला फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली. ओके, पुढे जाऊयात. तर बघा, भारत सरकार कायदा 1935 यावरती आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारले ते बघूयात आता आपण. बघा, पहिला प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019. 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. ह्या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. ओके, फेडरल कोर्टाची स्थापना ह्या कायद्यानुसार झाली. ओके, रिझर्व्ह बँकेची स्थापना ह्या कायद्यानुसार झाली. ओके, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय 1 अ आणि ब, 2 ब आणि क, 3 अ आणि क आणि 4 वरील सर्व. तर या ठिकाणी तुम्ही वरील सर्वकडे जाऊ शकता, पण मी सांगितल्याप्रमाणे RBIची स्थापना RBI ॲक्ट 1934 नुसार झाली. ओके, त्यामुळं क ऑप्शन बाजूला निघतो आणि पर्यायांमध्ये क ऑप्शन असणारे हे तिन्ही पर्याय आहेत. त्यामुळे इलिमिनेशन मेथडनेही तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी निवडावा लागतो. आत्ताच बघितलं आपण, प्रांतिक स्वायत्तता ही 1935च्या कायद्यानुसार मिळाली आणि फेडरल कोर्टाची स्थापना देखील 1935च्या कायद्यानुसार झाली. ओके, पुढील क्वेश्चन बघूयात. बघा, ASO मुख्य परीक्षा 2018 हा प्रश्न विचारला आहे. 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत डॅश डॅश भाग, डॅश डॅश विभाग किंवा कलमे आणि डॅश डॅश परिशिष्ट होते. आत्ताच बघितलं आपण की 14 भाग, 321 कलमे आणि 10 परिशिष्टे होते. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय या ठिकाणी निवडावा लागतो. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे हा. पुढे जाऊयात. बघा, कृषी पूर्व परीक्षा 2018 हा प्रश्न विचारला आहे. 1935च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आणल्या नाहीत विचारले. बघा, भारत मंडळ रद्द. ओके, भारतीय संघराज्य. ओके, केंद्रातील द्विदल राज्य पद्धती. ओके, आणि प्रांतिक स्वायत्तता. ओके, तर ड पर्याय तुम्हाला 100% माहिती आहे की प्रांतिक स्वायत्तता म्हणलं की 1935चा कायदा, त्यामुळं हे विधान बरोबर आहे. आणि या कायद्यानुसार भारत मंडळ देखील रद्द करण्यात आलं. त्यामुळं कोणत्या अंमलात आणल्या नाहीत तर भारतीय संघराज्य अस्तित्वात आलं नाही. कशामुळे तर प्रांत त्यामध्ये सामील झाले नाहीत. आणि दुसरं आहे केंद्रातील द्विदल राज्य पद्धती, ही देखील अस्तित्वात आली नाही. त्यामुळे ब आणि क या ठिकाणी चुकीचे ठरतात आणि बरोबर उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क. ओके, या तरतुदी अंमलात आणल्या नाहीत. पुढील प्रश्न बघूयात. बघा, ASO मुख्य परीक्षा 2017. बघा, विधान आहे भारत सरकार कायदा 1935 नुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. कारण आर, भारत सरकार कायदा 1935 नुसार संघराज्यीय, प्रांतिक आणि समवर्ती अशा 3 सूचीमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती. आता सब पर्याय बघायचे. ए आणि आर दोन्हीही बरोबर असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्हीही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे तर आर हे चूक आहे.
ओके, आणि चौथा आहे ए चूक आहे आणि आर बरोबर आहे. तर या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा पर्याय निवडावा लागतो. आर बरोबर आहे. आपण बघितलं प्रांत सूची, संघराज्य सूची आणि समवर्ती सूची या 3 सूच्यांमध्ये 1935च्या कायद्यानुसार विभागणी करण्यात आली होती. आणि बघा, भारत सरकार कायदा 1935 नुसार शेषाधिकार हे केंद्रीय विधिमंडळाला नव्हते, तर ते व्हॉइसरॉयला होते. ओके, व्हॉइसरॉयला देण्यात आले होते. त्यामुळे विधान ए चुकीचं ठरतं, तर कारण आर बरोबर ठरतं. त्यामुळे चौथ्या क्रमांकाचा पर्याय ठिकाणी निवडावा लागतो. पुढे जाऊयात. 5वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विचारले. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये हा प्रश्न विचारलाय. बघा, 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालावर आधारित आहे. आपण बघितलं, बरोबर आहे हे विधान. 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अन्वये भारतीय विधानमंडळ इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे द्विगृहात्मक विधानमंडळाच्या रचनेत रूपांतरित झाले. ओके, थोड्या वेळासाठी याला बाजूला ठेवूयात. दुहेरी शासन पद्धती 1919च्या कायद्याने लागू करण्यात आली. बरोबर आहे. आणि राज्यघटनेचा जवळपास 75% भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935ची पुनरावृत्ती रूप आहे असं म्हटलं जाऊ शकतं. हे बघितलं आपण. हा हे पर्याय बरोबर आहे. तर हा बघा 2 नंबरचा पर्याय. 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अन्वये भारतीय विधानमंडळ द्विगृहात्मक विधानमंडळ रचनेत रूपांतरित झाले असं दिलंय. आणि आपण काय बघितलं होतं की ही तरतूद अस्तित्वात येऊ शकली नाही. त्यामुळे या ठिकाणी चुकीचा पर्याय कुठला ठरतो? पर्याय क्रमांक 2. त्यामुळे उत्तर तुमचं येते पर्याय क्रमांक 2. ओके, पुढील प्रश्न बघूयात. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये हा प्रश्न विचारलाय. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधील खालील तरतुदी विचारात घ्या. या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले. ओके, शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपविले होते. ओके, या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणी मंत्री परिषद नियुक्ती केली गेली. ओके, तर या ठिकाणी अ आणि क तिसऱ्या क्रमांकाच्या पर्यायासोबत जायचा. शेषाधिकार हे आत्ताच बघितलं आपण, केंद्र शासनाकडे नव्हते तर ते व्हॉइसरॉयकडे होते. व्हॉइसरॉयकडे होते. त्यामुळे ब क्रमांकाचा पर्याय या ठिकाणी चुकीचा ठरतो. आणि ब क्रमांक असणारा सब पर्याय बघा कुठे आहेत. पहिल्या पर्यायात ब आहे, दुसऱ्या पर्यायात ब आहे आणि तिसऱ्या पर्यायात ही ब आहे. त्यामुळे या ठिकाणी इलिमिनेशन मेथडच्या पद्धतीने तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. पर्याय क्रमांक 3. ओके, पुढे जाऊयात. पुढील प्रश्न बघा, एसओ मुख्य परीक्षा 2016 मध्ये हा विचारलाय. केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी डॅश डॅश कडून घेतली. भारत सरकार कायदा 1935. तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय या ठिकाणी निवडावा लागतो. पुढे जाऊयात. पुढील प्रश्न बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012. 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? तर प्रांतिक स्वायत्तता. आत्ताच बघितलं आपण. अतिशय सोपा प्रश्न होता हा. पुढे जाऊयात. बघा, 1900 कंबाईन ग्रुप सी 2019 मध्ये हा प्रश्न विचारलाय. 1935च्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबर विचारलेत. बघा, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, शीख हे मतदारसंघ तयार केले. संघ न्यायालयाची स्थापना, भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती, दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचारी यांनी याचे केले. तर बघा, पर्याय अ बरोबर आहे. संघ न्यायालयाची स्थापना आताच बघितलं पण हे पण बरोबर आहे. भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती हा पर्याय चुकीचा ठरतो या ठिकाणी. आणि दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचारी यांनी या कायद्याचे केले. त्यामुळं क चुकीचा असणारा पर्याय बघा. पर्याय क्रमांक ए मध्ये क आहे, 2 मध्येही क आहे आणि 3 मध्येही क आहे.
त्यामुळे इलिमिनेशन मेथडने तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पर्याय क्रमांक 4. ओके, पुढे जाऊयात. बघा, STI पूर्व परीक्षा 2014ला प्रश्न विचारला आहे की खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती. आपण बघितलं आत्ताच 1937 ते 1939 पर्यंत. 1939ला ही रद्द करण्यात आले. फॅक्च्युअल आणि खूप सोपा प्रश्न होता. पुढे जाऊया. बघा, STI 2013 हिंदुस्थान सरकारचा 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली. मुडीमन समिती आणि तिचा अहवाल, बरोबर आहे. सायमन कमिशन, बरोबर आहे. नेहरू रिपोर्ट, बरोबर आहे. आणि जिन्नांचे 14 मुद्दे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 निवडावा लागतो. ब, क आणि ड. ओके, पुढे जाऊयात. राजाच्या राजवट मालिकेतील हा शेवटचा आणि महत्त्वाचा कायदा बघूयात आता. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947. यावर आयोगाने खूप कमी प्रश्न विचारलेत, तरी देखील डिटेलमध्ये बघू आपण. बघा, 20 फेब्रुवारी 1947ला ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी घोषणा केली की 30 जून 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश सत्ता समाप्त होईल. ओके, 20 फेब्रुवारी 1947ला ब्रिटनचे तत्कालीन जे पंतप्रधान होते क्लेमेंट ॲटली यांनी एक घोषणा केली की 30 जून 1948 पर्यंत आम्ही भारतातलं जे काही आमचं वोऱ्या बिस्तार होतं ते आम्ही गुंडाळून इथून निघून जाऊ. ओके, त्यानंतर म्हणजे आम्ही इथून गेल्यानंतर सत्ता जबाबदार भारतीयांच्या हाती सोपवली जाईल. आणि या घोषणेनंतर ही जी क्लेमेंट ॲटलींची घोषणा होती, या घोषणेनंतर मुस्लिम लीगने काय केलं की भारताच्या फाळणीसाठी आंदोलन सुरुवात केले. 3 जून 1947ला ब्रिटिश सरकारने स्पष्ट केले की 1946 मध्ये स्थापित संविधान सभेने बनवलेली राज्यघटना ज्या क्षेत्रांना मान्य नसेल त्यांना ती लागू करण्यात येणार नाही. बघा, इथे फाळणीचे बीज दिसतात आपल्याला. सॉरी, 3 जून 1947 मध्ये ब्रिटिश सरकारने काय केलं की असं म्हटलं की 1946 मध्ये जी संविधान सभा होती तिने बनविलेली राज्यघटना ज्या क्षेत्रांना मान्य नसेल त्यांना ती लागू करता येणार नाही. ओके, आणि याच दिवशी म्हणजे 3 जून 1947लाच व्हाईसरॉय माउंटबॅटनने फाळणीची योजना जाहीर केली, जी माउंटबॅटन प्लॅन म्हणून ओळखली जाते. ओके, या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या दिवशी माउंटबॅटन योजना सादर केली गेली. तर 3 जून 1947. पुढे बघा, या योजनेचा मुस्लिम लीगने स्वीकार केला आणि अशा रीतीने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 संमत करून योजना अंमलात आणली गेली. ओके, ही जी माउंटबॅटन योजना होती फाळणीची, ती योजना मुस्लिम लीगने स्वीकार केली आणि यानुसार भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 संमत करून योजना अंमलात आणली गेली. आणि हा जो भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा होता तो 15 ऑगस्ट 1947 पासून अंमलात आला. ओके, तर या कायद्याची वैशिष्ट्य बघूयात आता आपण. बघा, या कायद्याने भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येऊन भारत एक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र, स्वतंत्र व सार्वभौम, सार्वभौम म्हणजे कोणाच्याही आधिपत्याखाली नसणे वगैरे, ओके, राष्ट्र असल्याचे जाहीर केले. ओके, आणि या कायद्याने भारताची फाळणी करून भारत व पाकिस्तान ही 2 राष्ट्रे निर्माण करण्यात आली. त्यांना ब्रिटिश राष्ट्रकुलापासून वेगळे होण्याचा देखील अधिकार होता. ओके, पुढे जाऊयात. पुढे बघा, सदर कायद्याने व्हाईसरॉयचे पद समाप्त करण्यात आले व प्रत्येक देशाच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने ब्रिटिश सम्राट गव्हर्नर जनरल नियुक्त करेल. ओके, तर जो भारताचा स्वातंत्र्याचा कायदा 1947 होता त्या कायद्यानुसार व्हाईसरॉयचे पद समाप्त करण्यात आले आणि प्रत्येक देशाच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने ब्रिटिश सम्राट गव्हर्नर जनरल नियुक्त करणार अशी तरतूद या कायद्यात होती. आणि सदर कायद्याने या दोन्ही देशांच्या संविधान सभांना आपापल्या देशासाठी राज्यघटना तयार करून स्वीकारण्याचे अधिकार देण्यात आले. पुढे बघा, ब्रिटिश संसदेद्वारे केलेला कोणताही कायदा
म्हणजे हा जो 1947चा स्वातंत्र्याचा कायदा होता, हा धरून कोणताही कायदा रद्द करण्याचा अधिकार दोन्ही देशांच्या संविधान सभांना देण्यात आला. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे हा जो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होता 1947चा कायदा, तर या 1947च्या कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली की ब्रिटिश संसदेद्वारे केलेला कोणताही कायदा, तसेच हा कायदा 1947चा तो धरून रद्द करण्याचा अधिकार आहे दोन्ही देशांच्या संविधान सभांना. ओके, पुढे बघा. दोन्ही देशांच्या संविधान सभांना नवीन घटना तयार होऊन अंमलात येईपर्यंत आपापल्या क्षेत्रांसाठी कायदे करण्याचे अधिकार दिले आणि संबंधित देशांच्या कायदेमंडळाने कायदे करून संमत केल्याशिवाय 15 ऑगस्ट 1947 नंतर ब्रिटिश संसदेने केलेला कोणताही कायदा त्यांना लागू होणार नाही. म्हणजे ब्रिटिश संसदेने जे काही केलेले अगोदरचे कायदे होते, तर ते 15 ऑगस्ट 1947 नंतर संबंधित देशांच्या कायदेमंडळाने कायदा करून संमती दिल्याशिवाय लागू होणार नव्हते. ओके, पुढे बघा. आता भारत मंत्री हे पद रद्द करून त्याचे काम राष्ट्रकुल व्यवहार सचिवाकडे देण्यात आले. ओके, म्हणजे 1947च्या कायद्यानुसार व्हॉइसरॉय हे देखील पद समाप्त करण्यात आलं आणि व्हॉइसरॉय हा भारतात होता, मग बघितलं आपण. व्हॉइसरॉय हा भारतात होता आणि भारत मंत्री हा ब्रिटनमध्ये असून तो ब्रिटनच्या कॅबिनेटचा सदस्य होता. म्हणजे दोन्ही पद रद्द करण्यात आले. तर भारत मंत्री हे पद रद्द करून त्याची कामे राष्ट्रकुल व्यवहार सचिवाकडे सुपूर्द करण्यात आले आणि 15 ऑगस्ट 1947 पासून संस्थानांवरील ब्रिटिशांचा अधिकार देखील समाप्त केला आणि आदिवासी क्षेत्रासंबंधी करारानुसार असणारे संबंध देखील या कायद्यानुसार समाप्त करण्यात आले. ओके, बघा 2 पॉईंट त्या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखे. या कायद्यानुसार व्हॉइसरॉय पद समाप्त करण्यात आले आणि भारत मंत्री हे पद देखील रद्द करण्यात आले. ओके, पुढे जाऊयात. बघा, सदर कायद्यान्वये संस्थानांना भारतात व पाकिस्तानात सामील होण्याची व स्वतंत्र राहण्याची मुभा देण्यात आली. ओके, म्हणजे संस्थानं भारतातही सामील होऊ शकत होती, पाकिस्तानात देखील सामील होऊ शकत होती किंवा स्वतंत्र देखील राहू शकत होती, अशी तरतूद या 1947च्या कायद्यात करण्यात आली. आणि नवीन घटना तयार होईपर्यंत दोन्ही देश त्यांच्या प्रांतातील राज्यव्यवस्था भारत सरकार कायदा 1935 नुसार चालेल. ओके, म्हणजे हे जे 2 देश तयार झाले होते, त्या 2 देशांची घटना तयार होईपर्यंत या देशांचं जे काही राज्यव्यवस्था होती, तर ती भारत सरकार 1935च्या कायद्यानुसार चालणार होती, अशी तरतूद या कायद्यात होती. मात्र त्यांना त्यात बदल करण्याचे अधिकार असतील. ओके, म्हणजे संबंधित देशांची घटना तयार होऊन अंमलात येईपर्यंत या दोन्ही देशांचं जे कामकाज होतं ते भारत सरकार कायदा 1935 नुसार चालणार होतं. मात्र त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा या दोन्ही देशांना अधिकार होता. ओके, पुढे बघा. ब्रिटिश सम्राटाचा विधेयकांबाबतचा नकाराधिकार किंवा काही विधेयके संमतीसाठी राखून ठेवण्याचा अधिकार काढून घेण्यात आला. ओके, इथे असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार ब्रिटिश सम्राटाचा विधेयकांबाबतचा नकाराधिकार आणि काही विधेयके संमतीसाठी राखून ठेवण्याचा अधिकार काढून घेण्यात आला, तर तो 1947चा भारत स्वातंत्र्याचा कायदा. ओके, मात्र तो अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आला आणि ब्रिटिश सम्राटाच्या वतीने कोणत्याही विधेयकास संमती देण्याचे पूर्ण अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आले. ओके, म्हणजे ब्रिटिश सम्राटाचा जो नकाराधिकार होता तो काढून घेण्यात आला आणि तो अधिकार आता गव्हर्नर जनरलला देण्यात आला आहे आणि ब्रिटिश सम्राटाच्या वतीने कोणत्याही विधेयकास संमती देण्याचे पूर्ण अधिकार देखील गव्हर्नर जनरलला देण्यात आले. ओके, पुढे बघा. भारताचा गव्हर्नर जनरल व प्रांतांचे गव्हर्नर घटनात्मक प्रमुख बनले. घटनात्मक म्हणजे नामधारी. ओके, हे नामधारी प्रमुख. ओके, तर भारताचा गव्हर्नर जनरल व प्रांताचे गव्हर्नर हे घटनात्मक प्रमुख बनले आणि सर्व बाबींमध्ये संबंधित मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्यांनी काम करणे बंधनकारक केले. पुढे बघा. इंग्लंडच्या शाही किताबातून भारताचा सम्राट हे शब्द वगळण्यात आले. हा महत्त्वाचा पॉईंट आहे की इंग्लंडच्या शाही किताबातून भारताचा सम्राट हे शब्द वगळण्यात आले. मग या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार इंग्लंडच्या शाही किताबातून भारताचा सम्राट हे शब्द वगळण्यात आले, तर
भारत सरकारचा स्वातंत्र्याचा कायदा 1947. पुढे बघा, भारत मंत्र्याने नागरी सेवांमध्ये नियुक्ती करणे, पदामध्ये आरक्षण ठेवणे समाप्त केले. नागरी सेवेत 15 ऑगस्ट 1947 पूर्वी नियुक्त झालेल्यांना त्यावेळी लागू सर्व लाभ मिळत राहतील. पुढे बघा, 14 आणि 15 ऑगस्ट या 2 दिवसाची जी मध्यरात्र होती, त्या मध्यरात्री भारत व पाकिस्तान या 2 स्वतंत्र राष्ट्रांकडे सत्ता सुपूर्द करण्यात आली आणि लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले आणि 1946 मध्ये स्थापित भारताची संविधान सभा ही भारताची संसद बनली. ओके, तर अशा पद्धतीने आपण राजाच्या राजवटीच्या कालखंडातील कायदे अभ्यासले. ओके, तर यावरती आता आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेत ते बघूयात. बघा, एक्साइज मुख्य परीक्षा 2018 मध्ये हा प्रश्न विचारलाय. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? 1909चा कायदा निर्वाचन तत्व, 1919चा कायदा प्रांतिक स्वायत्तता, हे चुकीचं आहे. 1935चा कायदा येते आणि 1935चा कायदा प्रांतातील द्विदल शासन पद्धती, हे देखील चुकीचं आहे. इथे केंद्रात आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी निवडावा लागतो. 1947चा कायदा जबाबदार शासन पद्धती. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण राजाच्या राजवटीतील जे काही महत्त्वाचे कायदे होते त्या कायद्यांचा आढावा घेतला. भारत सरकारचा 1858चा कायदा ते भारत सरकारचा स्वातंत्र्याचा कायदा 1947 पर्यंत. ओके, धन्यवाद.